मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी पुण्याला आलो आहे आणि चाललो आहे तोरणा किल्ल्यावरती. तर सोबत ट्रेक करणार अजून 2 जण मंडळी जे ॲड झाल्या सोबत. अरे हा आहे जय शिवराय मित्रांनो. हा आहे गणेश, ऋतिक चव्हाण. स्वागत आहे माझ्यासोबत. ही कामातली गँग आहे सगळी. तर आज सोबत तोरणा किल्ला चढायचं हे केलं प्लॅन. तर आता आम्ही आहोत पुणे स्टेशनला. आता इकडून आम्हाला रिक्षाने स्वारगेट जायचं आहे आणि तिथून स्वारगेटवरून बस आहे जी तोरणाच्या पायथ्याशी एक गाव आहे वेलेगाव, तिकडे आम्हाला जायचं आहे. तर आता आपण पटपट निघूया, लेट झालं आहे. चला. तर काहीच पुण्याला फर्स्ट टाईमच चालू आहे वाया ट्रेननी आणि या टायमाला बाईकने आणले. तर ही 2 मंडळी पण सोबत ना. तर प्लॅन म्हणलं ट्रेननीच जायचं. आता खूप एक्साइटमेंट आहे. तर हे आहे पुण्याचं स्टेशन. जस्ट उतरलो आहे आम्ही. तर हा आहे पुणे स्टेशनच्या बाहेरचा रिक्षा स्टँड. तर इथून आम्हाला रिक्षा पकडायची आहे. तर रिक्षा भेटले स्वारगेट 30 रुपये सीटने. तर आता गाईज स्वारगेटला उतरलो आहे. आता इथून एक ST पकडायची आम्हाला जी गडाजवळ येणार वेलेगाव. लोक शोधा रे. पुण्याची चहा. टेस्ट कर. 10 वाजता चाय घेतोय, सकाळची चाय. चहा घ्या. तर मित्रांनो, प्रत्येक ग्रुपमध्ये एक असा एक मित्र असतो जो गडकिल्ले फिरवून येतो. हाच तो आहे आमचा गणेश. तर ह्याच्यामुळेच आवड लागली गडकिल्ले फिरायची आणि खूप ठिकाणी जातो एकटाच जातो. कधी कधी बाईकने, कधी कोण सोबत असतं. तर याच्याचमुळेच आवड लागले मला. थँक्यू. जय शिवराय मित्रांनो. असं याच्या चॅनलला खूप सारं प्रेम द्या, भरभरून प्रेम द्या. लाईक करा, सबस्क्राईब करा. खूप मोठं करा या माणसाला. खरंच मेहनत करतो आहे. आत्ता बघू शकता हा नाईट करून आलेला आहे. नुकता नाईट करून आला आहे. आमची ट्रेन चुकली आहे एक ट्रेन, त्याच्यामुळे आम्हाला खूप उशीर झाला आहे. बाकी बघू शकता आता वाजले 9:15 म्हटलं तर आम्हाला अजून इकडनं वेल्ला गावातून 2 तासाचा प्रवास आहे. वेल्ला गावात तिकडनं गड चढाई 2.5 तासाची. बघू शकता आम्ही साधारणतः 12:30पर्यंत आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजे माथ्यावर आम्ही असतो. मित्रांनो, एक गंमतशीर बाबाशी याचा आज वाढदिवस पण आहे आणि मला बोललं होतं की आता 5 तारखेला वाढदिवस असतो, मला घरी नाही बनवायचा आहे, किल्ल्यावरती बनवायचा आहे. तर आम्हाला आता माहीत पडलं नोटिफिकेशन आल्यावरती. मला तो बोलला होता पण विसरून गेलो. तर परत एकदा वाढदिवसाच्या आधी शुभेच्छा. तर मित्रांनो, स्वारगेटवरून पुढची ST पकडला इथून जाणार चेलाडी फाटा. आणि इथून डायरेक्ट वेले बस नाही आहे आम्हाला. गडाजवळ गाव आहे तिकडे येते आम्हाला. पुण्यावरून ते स्वारगेट यायला आम्हाला उशीर झाला. तर त्याच्यामुळे स्वारगेटवरून वेले जाणारी ST बसची होती आमच्याकडून चुकली. तर त्याच्यामुळे आम्ही स्वारगेटवरून एक भोर ST पकडली जी चेलाडी फाटाला आम्ही उतरलो आता. तर चेलाडी फाटावरून वेले जाणारी एक ST आहे. तर त्यासाठी आम्ही आता वेटिंग करतो आहे. आता ती ST भेटल्यानंतर मग आम्ही पोचतो पुढे. वेलेगावी उतरलो आता आम्ही. तर हा वेलेगावचा बस स्टॉप आहे मेन. तर आता चालायला सुरू केलं आम्ही गडावरती. तर ऊन खूप लागते. आम्हाला वाटलं की पाऊस असेल, बट ऊन खूप आहे. समुद्रसपाटीपासून 1403 मीटर 4603 फूट उंचीवर असलेला तोरणा किल्ला, ज्याला प्रचंडगड असेही म्हणतात, हा महाराष्ट्राच्या खडकाळ सह्याद्री पर्वतरांगामधील एक चित्तथरारक चमत्कार आहे. तोरणा हा केवळ एक ऐतिहासिक किल्ला नाही, तर लवचिकता, शौर्य आणि मराठ्यांच्या अभिमानाचे प्रतीक आहे. तर मित्रांनो, अर्ध्या रस्त्यामध्ये पोहोचला आम्ही फक्त. आणि तुम्ही पाहू शकता अचानक वातावरणामध्ये बदल झाला आहे. अचानक बारीक बारीक पाऊस आणि धुके यायला लागले. तोरणा किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासात एक विशेष स्थान आहे, कारण तोरणा किल्ला 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जिंकलेला
पहिला किल्ला होता. 1646 मध्ये झालेल्या या महत्त्वपूर्ण विजयाने हिंदवी स्वराज्याचा पाया घातला. मित्रांनो खूप खरतर चढाई करून आले वरती. हा आहे पहिला प्रवेशद्वार आहे आणि त्याच्या पुढे महादरवाजा. व्ह्यू बघा कसा आहे. तर माकडं हैराण करतात. तर चला आपण जाऊया पुढे. तर गडावरती पोचलोय. खूप धुके आहेत वरती, काही दिसत नाहीये. लांब लांबपर्यंत काही दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले, म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले. महाराजांनी गडाची पाहणी करताना त्याचा प्रचंड विस्तारामुळे याचे नाव बदलून प्रचंडगड असे ठेवले. या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग राजगड बांधण्यासाठी केला. तर मित्रांनो महादरवाजापर्यंत पोचलोय. तुम्हाला दाखवतो मी. खूप उशीर झाला मित्रांनो. तर आता अर्ध्या तासामध्ये आम्हाला पूर्ण जागा पूर्ण कव्हर करायची आहे अर्ध्या तासामध्ये. आणि एवढे धुक्यात काही दिसत नाही आहे. कोकळ टाके, पिण्याचे टाके. पर्यटकांना तोरणागड सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत खुला राहील. मुक्काम बंद आहे. ओके. इकडे एक बोर्ड लावला आहे काय काय वरती. चला लक्कडखाना. मित्रांनो आम्हाला वेळ खूप कमी मिळाला कारण की इथे एवढे धुके आहेत. संध्याकाळ तर व्हायला आले, 4:30 वाजलेत. काही दिसत नाही आहे. तू दोनदा वाचलो. काय दिसते का पुढे? कुठे चाललाय? हा रे, विचारा की जरा त्याला. तर मित्रांनो गणेश पुढे गेलाय बघायला पुढे का आहे का. कारण की एवढं धुका आहे की काय कळत नाही आहे. झुंजार माची कुठे आहे आणि अशी खूप प्लेस आहेत वरती, काही दिसत नाही इकडे. आणि फर्स्ट टाइम आल्यामुळे खूप कठीण होतं आहे. तुम्ही पाहू शकता मागे वेदर बघा. तर गणेशने आम्हाला आवाज दिला. तर तिकडे एक मारुती मंदिर आहे, तर जाऊन पुढे बघूया. आणि ही साईडला पुन्हा अशी तटबंदी आहे गडावरची. हे बघा जवळ आलं दिसलंय, लांबून काही दिसत नव्हतं.
आता आहे मारुती मंदिर. ही दोघं अगोदरच पोचल्यात पुढे, कारण की धुके होते म्हणून मी थांबलो होतो मागे. आपण बघू शकता ही झुंजार माची आहे, पूर्ण धुक्यांच्या चादरनी पूर्ण एकदम पसरलेली आहे बघा. या साईडला ते दिसते, हे झुंजार माचीचं हे आहे. हे ना इकडे हे टोक आहे पूर्ण झुंजार माचीचं असं ते. अच्छा, इथे ते बी आकाराचं टोक आहे ना, हेच आहे. ते जास्त धुके असल्यामुळे दिसत नाही काय. ते बघू शकता इथे एक हा ट्रेकर, हाडाचा ट्रेकर इथे आहे. त्यांना विचारलं आम्ही की बाबा पुढून व्ह्यू दिसतो काय, तो बोलतो नाही दिसत आहे व्ह्यू. आम्ही उतरलो म्हणून उतरलो. अच्छा. त्याला मी बोललो की चढायचं म्हणून आता चढ तू वरती. तर काय बघू आता पुढे कुठला व्ह्यू दिसतोय. तर खूप अपेक्षा होत्या की सगळी जागा कॅप्चर करायची, होय. झुंजार माची पण कॅप्चर करायची, बट बारीक पाऊस आणि धुक्यामुळे काय दिसत नाही. निराशा हाती आले. असो, पण जेवढे पण दिसत तेवढे कॅप्चर केले. वी विल नेक्स्ट पुढल्या वेळेस नक्की भेट देऊ झिंजार माची. पुढल्या वेळेस नक्की भेट देऊ. पुढच्या वेळेस नक्की हिवाळ्यामध्ये. बाय बाय. वी विल विजिट नेक्स्ट टाइम. ओके, बाय बाय बाय. हाडाचे ट्रेकर बाय बाय करतात आहेत. हे दोघं ट्रेकर आहेत. नौके ट्रेकर. नौके ट्रॅकर. तर मित्रांनो, बाकी काही इथं बघायला भेटलं नाही वरती गडावरती. तर इथे एक मंदिर आहे, मेंगाई देवी मंदिर. हे बघा. थोडंच पुढे आलं तर महादेव मंदिर आहे इकडे. हे बघा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला ट्रेक संपलेला आहे. आणि अपेक्षा होती की खूप काही तुम्हाला दाखवण्याचा तोरणा किल्ला, आणि आमची अपेक्षा पूर्ण भंग झाली होती, कारण की इथे पाऊस आहे आणि पूर्ण धुके आहेत. तर जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही कॅप्चर केलं. आणि आम्ही आता गड उतरा घेतो आहे खाली. ओके, आता 5:30 वाजल्यात. 8ची लास्ट एस टी आहे जी स्वारगेटला जाते. तर लवकरात लवकर आता निघायचं आम्हाला. चला, तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा नोमॅडिक दीपेशला. जय शिवराय. धन्यवाद. जय शिवराय.